श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज विशेष दिवशी आलेली आहे, शनिवार. शनिवारी काय करायचं सांगण्यासाठी आहे. आजचा दिवस खूप मोठा आहे. आज देव उठणी एकादशी, म्हणजे आज विष्णुदेव जे झोपले होते ते आज उठणार आहेत. आणि आज सगळीकडे इतकं प्रफुल्लित असणार आहे की लक्ष्मी माता ही सगळीकडे खुश आहे. आणि याच्यानंतरच आपली अ, चार दिवस आपला तुळशी विवाह आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडची पृथ्वीवरचे विवाह सुरू होतील. आजचा दिवस विशेष आहे, तर आज खूप सकाळी तुम्ही लवकर उठला असालच. आणि आज मुहूर्त आपला असं सुरू झालेला आज 9 वाजल्यापासून तर उद्या संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये अनेक चांगली कामं आपल्याला करता येतात. काही लोक नाही करत आजच्या दिवशी, उद्या करतील. अ, आणि उद्यापासून आपले तुळशी विवाह सुरू होतील. आपण म्हणाल की रविवार आहे, तर रविवारी तुळशी विवाह कसा करायचा, तो करता येतो. कारण दिवसापेक्षा सण मोठा असतो. आणि आजचा दिवस, आज आपण आपल्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना आज आपण स्नान करायचे, पंचामृताने करायचे. आपल्याकडे गंधक असेल त्याच्याने करायचे, कुंकुम, हळद, मध, गुलाब, अत्तर, अ, किंवा अत्तर, या सगळं थोडं थोडं घेऊन त्यांना एका वाटीत घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्यांना स्नान घालायची आहे. चंदनाने, हळदीने वगैरे, आणि त्यांना मस्त त्यांची पूजा करायची. जर तुमच्याकडे विष्णू नसेल तर बालकृष्ण आहे, बालकृष्णच विष्णू आहेत. आणि बालकृष्ण नसेल तर आपल्याकडे राम आहे, तर राम पण विष्णूच आहे. ही त्यांची रूपं आहेत. आणि ह्या तिन्ही रूपांना आपण त्यांना पुजतो. तर आजच्या या शुभ दिनी आज आपण त्यानंतर एका तुळशीच्या माळा, आज तुळशीला खूप महत्व आहे. तर तुळशीची माळ त्यांना अर्पण करा. विठ्ठल रुक्माई तुमच्या घरात असेल त्यांनाही विष्णूचंच रूप आहे, तर त्यांना पण आपण तुळशीची माळा अर्पण करायची आहेत. पिवळी फुलं अर्पण करा किंवा लाल गुलाबाची फुलं अर्पण करा, कारण लक्ष्मीला लाल रंग आवडतो. कमळ अर्पण करा. जर तुमच्या आजूबाजूला कुठे विष्णू लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचं दर्शन करा. तिथे कमळ किंवा लाल गुलाब, पिवळी फुलं अर्पण करा. अशा प्रकारे घरातही पूजा करा. बाहेर तुळशीच्या इथे तुम्ही आज तुपाचा दिवा लावा, देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी तुळशीच्या त्याचा तुपाचा दिवा लावून हळद कुंकू व्हायचं आहे. आणि आज दारामध्येच तुम्ही दिवा रांगोळी काढायची आहे. अशा प्रकारे तुम्ही आजचा दिवस हे करायचा. आज शनिवार आहे, तर आपल्याला हनुमंतांची आणि शनी भगवानची तितकीच आहे, कारण शनी भगवानच आपल्याला हे सगळं शिस्त आणि प्रिय करतोय. तर ह्या शिस्तीत राहण्यासाठी, सगळं नियमित होण्यासाठी, ज्यांच्याकडे शनीची धैया चालू आहे किंवा ज्यांच्याकडे 7 ते 7:30 आहे, त्यांनी तर नक्कीच आज देवळात जायचं आहे. काळे तीळ व्हायचे आहे. शंकराच्या पिंडीवर जल द्यायचं आहे, तिथे सुद्धा काळे तीळ व्हायचं आहे. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तीळ आणि तेल वाहा. हनुमंतांच्या मंदिरात जाऊन तेल आणि तुळशीच्या पानाचा हार वाहा. अ, आज गुळाचा दिवस आहे, तर तुम्ही लाडू आहे, जिलेबी आहे किंवा बुंदी आहे, काही नाही तरी गुळ गुळ आहेच, त्याचा नैवेद्य द्या. प्रसादामध्ये 4 लोकांना वाटा आजूबाजूंना. आणि घरामध्ये खीर सुद्धा तुम्ही आज बनवू शकता. त्याच्यात थोडंसं केशर किंवा थोडी हळद घाला, ज्याच्याने तो केशरचा रंग येतो. आणि देवीला आणि विष्णूंना अर्पण करून प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांनी घरात सुद्धा खा. तर अशा या विशेष दिवशी आज एकादशी इतकी सुंदर आहे. आपल्या घरामध्ये गुलाब पाणी शिंपडा, दारामध्ये गुलाब पाणी शिंपडा, ज्याने घर अगदी सुंदर राहतं आणि खुशबूदार राहतं, सुगंधित राहतं. काल सुद्धा आपण गुलाब पाणी केलेलं आहे, आजही केलंय. आता आपण तुळशी विवाह संपेपर्यंत रोज आपल्या घरामध्ये गुलाब पाण्याचा शिडकाव करायचा आहे. अंघोळ करताना जर तुम्हाला घालता आलं तर उत्तमच. आज आणि आजची अंघोळ झालीच असेल तर उद्या मात्र तुम्ही न विसरता थोडंसं हळद, गुलाब पाणी आणि थोडं मीठ घालून आणि तुळशीची 2 पानं ते घालून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करा. असे हे तुळशी विवाह संपेपर्यंत असा तुम्ही अंघोळ करा. ही पवित्र स्नान आहे. गंगाजल असेल तर गंगाजल वापरा. तर अशा प्रकारे आजचा दिवस, आजपासूनचे दिवस तुम्ही सुरू करा. आज विष्णू एकादशी असल्यामुळे सगळ्यांना त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि आजपासून तुम्ही अगदी लग्न जुळवापासून तर लग्न होईपर्यंत तुम्ही आजपासून मजा करू शकता. तर अशी ही उठे एकादशी आहे. तर या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. काही लोक आज उपवास करतात, तर त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा. आज न विसरता देवळांमध्ये जा, घरामध्ये दिवे लावा. आपल्या पितृंना विसरू नका, दक्षिणेला दिवा लावा.
गायी आहे किंवा कुत्रे आहे किंवा तुम्ही पीठ आणि साखर मिक्स करून तुम्ही जिथे मुंगे आणि मुंग्या असतील तिथे अन्न म्हणून त्यांना अर्पण करा. अ, व पिंपळाच्या झाडाला जल द्या. अशा प्रकारे आजची सेवा मात्र नक्की करा. पिंपळीच्या झाडाला जल देताना थोडंसं हळद घाला. खूप छान. श्री स्वामी समर्थ.